कोकण माझा ब्रेकिंग, ताज्या घडामोडींची वेगवान बातमी। कुठलाही नियम कुठे कुठे लावता अभ्यास करा तुम्ही गरजच नाही। कुठला सांगता कायदा तुम्हालाच कायदे समजता, आम्हाला समजत नाही कायदा गरजच नाही। आणि मार्गदर्शक तत्व म्हणजे कायदा नाही, लक्षात घ्या। मार्गदर्शक सूचना केल्या म्हणजे तो कायदा नाही। मार्गदर्शक सूचना म्हणजे काय, तुम्ही ज्याच्यावर ऍक्शन घेताय विचार करून निर्णय द्यायचा आहे। तुम्ही संमती यंत्रणेने तुम्ही ज्याच्यावर ऍक्शन घेताय ते वाचून दाखवा। तुम्ही विचार करून निर्णय द्यायचा आहे, कायदा नाही तो। एक लक्षात घ्या, उगाच तुम्ही सांगू नका कायद्याने म्हणून। तुम्ही ज्याच्यावर ऍक्शन घेताय ते वाचून दाखवा। या बाबत याच्यामुळे आम्ही ऍक्शन घेतोय म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट तुम्हाला दिलं, संमतीपत्र दिलं, खाजगी जागेत उभारतो, तुमच्या जागेत उभारत नाही, सरकारी जागेत उभारत नाहीये। खाजगी मालक हमी घेतो त्याची, आणि तुमचं काय राहिलं त्याच्यात? आणखी काय राहिलं तुमचं? त्याच्यात दबाव आहे कोणाचा तुमच्यावर दबाव आहे का? काढून टाकण्यासंदर्भात कोणाचं काय आहे दबाव असेल तर सांगा। त्या फ्लेक्स वरती जेवढे फ्लेक्स लागतात ना त्याच्यापेक्षा मोठे बॅनर काय इतर यांच्या पण इथं दोडामागमध्ये लागतात, त्यावेळी हा विषय येत नाही। चौकात लागतो, चौकात मला सांगा, चौकात गटारावर सगळं बांधकाम केलेलं आहे। किती वेळा गेला काढायला तुम्ही? संपूर्ण रस्त्याच्या गटारावर बांधकाम केलेलं आहे। काय केलं? किती वेळा केला? किती कारवाई केली? का काढत नाही तुम्ही? हे आता पत्र्याची शिडी मारल्या आणि दुकानं घातलेली आहेत। काय केलं तुम्ही? काढली तुम्ही? रस्त्यापासून किती अंतरावरती आहे? रस्त्यापासून अंतर आहे ना, कायदा आहे ना तो। काढली तुम्ही? काय दुकानं काढली ती? की तुमच्या इथले पदाधिकारी आहेत म्हणून त्यांना वेगळा नियम आणि इतरांसाठी वेगळा नियम आहे का तुमच्यासाठी? केला म्हणजे वेगळा नियम आहे, आमच्यासाठी वेगळा नियम लावता तुम्ही। अहो साहेब, तुम्ही ना जो उभं करायला पाहिजे होता ना, जो त्यांनी कवर उभं मार्गदर्शक सूचना दबावाची सूचना आहे। किती उंचीचा बांधला पाहिजे, किती रुंदीचा बांधला पाहिजे, त्याच्या स्ट्रक्चर मध्ये त्याने काय काय केलं पाहिजे ह्याचे काय ते तुम्हाला सावंतवाडीचे नियम वेगळे, महानगरपालिकेचे वेगळे। जर आम्हाला एक सांगा, तुम्हाला जर ते मार्गदर्शक काही सूचना केलेल्या आहेत कोर्टाने असू देत किंवा शासन जीआर असू देत, मग त्याने जे मार्गदर्शन केलेलं आहे ते तुम्हाला माहित आहे का किती उंचीचं आहे ते? सावंतवाडीने परमिशन कशी दिली ना काहीतरी तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होते। जाहिरात फलकांचं प्रमाण आकार पुढील प्रमाणे असेल: 10 फूट बाय 20 फूट, 20 फूट बाय 10 फूट, 20 फूट बाय 20 फूट, 30 फूट बाय 15 फूट आणि 30 फूट बाय 20 फूट। हा, आणि अशा ठिकाणी सक्षम प्राधिकाऱ्यांच्या ह्याच्याने परवानगी देता येईल असं सरळ म्हटलं। त्यानंतर कोणताही जाहिरात फलक दर्शनीय रस्त्याच्या पातळीच्या 30 फूट पेक्षा अधिक उंचीवर उभारता येणार नाही। जाहिरात फलकाची तलीय सूट ही 10 फुटापेक्षा कमी नसेल इतक्या उंचीवर असेल, ते लिहिलंय। तुम्ही वाचताय नाम फलकाचं वाचताय, नाम फलकाचंच आहे ना, होर्डिंगचं वाचा, होर्डिंगचं वाचा। होर्डिंग वेगळा आणि नाम फलक बॅनर वेगळे। टेम्पररी बॅनरचं वाचू नका, टेम्पररी बॅनर नको, होर्डिंगचं वाचा। आता काढा, ते नगरपंचायत हद्दीत आहेत, काढा, संध्याकाळपर्यंत काढा सगळे। अनेक हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, त्या सगळ्या तुम्ही वापरल्या ना तर तुम्हाला इथं अर्ध खाली होणार सगळं। आम्ही ते देतो तुम्हाला आणि तुम्ही ती कारवाई काढायची आता आम्ही पहिल्यांदा कारवाई करायची। राजूभाई, आम्ही जेवढे टॉवर आहोत उंचीपेक्षा जास्त आहोत, टॉवर उंचीपेक्षा जीवित हानी 100% होऊ शकतात। टॉवर जर पडलो तर जीवित हानी होऊ शकते मॅडम। मग त्यांना तुमचं स्ट्रक्चर होते, त्या ज्या बिल्डिंग वरती उभे आहेत ना, बिल्डिंग वरती उभे आहेत, त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे ते उभं केलं मला वाटतं 30-40 वर्षापूर्वीच आहे, त्याची आज कॅपॅसिटी आहे का तपासूया ना जाऊन, बघूया किती आणि किती जणांची परमिशन आहे आम्हाला दाखवा। रस्त्याच्या जवळपास जे गाड्या आहेत का ते सगळ्यांना पहिल्यांदा आम्ही आधी पहिल्यांदा हे दाखवूया, टॉवर दाखवूया, आम्ही टॉवर दाखवतो, आमच्या त्यांच्याने परमिशन दाखवूया। कमर्शियल जुना जरी परमिशन असला ना जुना जरी तुमच्याकडे जुनं जरी परमिशन त्यांच्याकडे असलं, जेव्हा तुम्हाला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जेव्हा अधिसूचना जारी झाली त्याच्यानंतर तुम्ही त्यांना पत्र काढून परत त्यांना सांगायला पाहिजे तुमचा ऑडिट द्या म्हणून। केला का तुम्ही मुद्दाम करतो द्यायला पाहिजे ना, हे तो करतो कविता धरून वेगळं लक्षात ठेव, यांच्याकडनं करून घेणार। आम्ही सो व्यापारी काढलो तुम्ही
तहसीलदारच्या समोरचा ह्याने काढला. कोणी काढला हो तहसीलदार समोरचा? थांबा हो, कोणी काढला तहसीलदार तो? समोरचा कोणी काढला? तुम्ही काढला ना? मग नाही नाही साहेब, खोटं काय बोलताय? मग कसं काय काढला? मॅडम, धमकी दिली त्याला. धमकी दिली आधी, फोन करून त्याला. नाही काढलं तर म्हणजे आम्ही काढलं नाही. तेच काढणार म्हणून सांगितलं. 2 लाखाची प्रॉपर्टी त्याची गाळून टाकली तुम्ही. कशा या नियमाच्या अनुषंगाने 4 दिवसात जर तिथला तो परत लावायचा. परत आता आम्हाला एक लक्षात घ्या, 8 इंची तो आयबीम आहे, बरोबर आहे. तुम्ही टेक्निकल आहात, तो किती लोक सस्टेन करू शकतो तुम्ही सांगा. मी आता पूर्ण बघितलं तिथं आम्ही जाऊन, ते कॉन्क्रीट मध्ये चांगल्या प्रमाणे ते फाउंडेशन काढून ते केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय पडण्यासारखं काय आहे का? तुमच्याकडे टेक्निकल एक्सपर्ट आहेत ना, मग त्याचे ऑडिट तुम्ही केलं का? त्यांच्याकडे अहवाल घेतला का? राजू हो, दिला ना. पण ह्यांचे हे काढलो ना. उद्या आयुक्तावर या नेमाडे यांच्या अगेन्स्ट आम्ही हो, काढला ना. नाही. कोण येतोय राजूभाई, मॅडम तुम्ही मगाशी काय सांगितलं? कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सगळं झालेलं आहे. कोर्टाने ते मुंबईमध्ये जी घटना घडली त्याच्यानंतर कोर्टाने आदेश काढला, अधिसूचना जारी केला की अमुक अमुक त्याला काय ते नियमावली लागते, बरोबर ना? तुम्ही सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही आता जी अंमलबजावणी करता नगरपंचायत म्हणून तुमच्याकडे काय अधिकृत क्षेत्रात आहे ते, ह्याचं तुम्ही पहिल्यांदा जो होर्डिंग लावला तिथं त्याचं स्ट्रक्चर ऑडिट तुमच्याकडे दिलेलं आहे ते ओके आहे. तो ओके आहे की त्याची जी क्षमता आहे ती बरोबर आहे, हा तुमच्याकडे आला. फक्त विषय काय आहे, टेक्निकल तुमच्याकडे फक्त नावात बदल आहे असा काहीतरी विषय आहे. दुसरा विषय असा आहे की तो होर्डिंग जो आहे तो त्याच्यावरती बॅनर कुणाचा आहे? बॅनर कुणाचा होतो त्या ह्याच्यावरती? एका बाजू दीपक भाईचा होता. ऐका होता फोटो नको आमच्याकडे असा तो फोटो. ऐका हो माझा, आमच्याकडे माझा एक सांगा, त्याच्यावरती दीपक भाईंचा फोटो होतो. विद्यमान आमदार होता. तुम्हाला माहित नाहीत का इथले विद्यमान आमदार कोण आहेत ते? तुम्हाला माहित नाहीत काय? मला सांगा फक्त. तुम्हाला माहित आहेत की नाही? तुम्हाला माहित आहेत की नाही एवढं सांगा. ऐका माझं ऐका. स्थानिक आमदार कोण आहेत ते तुम्हाला माहित आहे? कोण आहेत? केसरकर साहेब आहेत, त्यांचा बॅनर होता. ऐका माझं ऐकून घ्या पहिल्यांदा, मला काय म्हणायचं आहे ते. दीपक भाईंचा तर त्या ठिकाणी जर फोटो होता, आतल्या नाही. सगळ्यांना माहित होता. सगळ्यांना आमचं म्हणणं ऐकून घ्या, ऐकून घ्या. ते दीपक भाईंचे कार्यकर्ते इथं आहेत. ऐका, सांगून घ्या. हे सगळ्यांना राजकारण सगळ्यांना लागतं. तुमच्या कार्यकर्त्यांना, तुमचे जे कर्मचारी आहेत त्यांना राजकारण बऱ्यापैकी माहित असतं. त्या ठिकाणी त्या पक्षाचे दीपक भाईंचे कार्यकर्ते किंवा ज्या पक्षाचे आहेत त्याचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांना तुम्ही कुणीतरी सांगण्याची, निदान फोनवरती सांगण्याची गरज होती. तुम्ही डायरेक्ट जाता, जेसीबी घालता, काढता, म्हणजे काय माहितीये त्या दीपक भाईंना सुद्धा काही किंमत नाही. म्हणजे तुमची ही दादागिरी कुठे नगरपंचायतीची दादागिरी ही दीपक भाईंच्या बॅनर काढीपर्यंत जर तुम्हाला कोणाला तुम्ही सांगितलं नाही ना, गणेश प्रसाद ओळखता तुम्ही. 4 दिवसात तहसीलदारांच्या समोर नाही लागला लावायचा. इथं वेगळे प्रकार तुम्ही काढलं ना, तुम्ही होते ना उभे. तुम्ही मला सांगा, तुम्ही तो काढायला गेला ना, तो कोणी काढलो? तो ऐका, जो ज्यावेळी तुम्ही तिथे काढायला गेला तुम्ही कोण होते तिथं? तुमचे अधिकारी कर्मचारी कोण होते? तुम्ही होता. कुठलाही असू दे, तहसीलदारचा असू दे, कुठलाही असू दे, आम्हाला त्याचं काय देणं आहे? कोण होते? दोघे होतात ना. ऐका, नियमात नाही हे त्याला समजल्यानंतर त्यांनी काढलं ना. तुमच्याकडे पंचायती घातली, काय ती उंची काढली? पंचायती घातली, महत्वाची होती ना. नाही घातली, कशाला काढला मग? त्याची स्पॉटवरची तुम्ही पंचायती घातली पाहिजे. रुंदी एवढी आहे. बंधन आहेत ना. त्याच्यासाठी काय विषय होता का तुमचा? धमकी देण्याचा मागणी होती. तुमची काय मागणी होती का? तसं सांगा. मग फोन करून धमकी द्यायचा काय विषय होता त्याला? मला जी ऑर्डर दिली आहे ना, ऑर्डर कोणी दिली? तुम्हाला जी ऑर्डर दिली त्याची कॉपी दाखवा. आणि तिथं जाऊन तुमचं काही झालं असतं तर काय केलं असतं? तुम्हाला जी ऑर्डर दिली त्याची कॉपी दाखवा. आमच्या कार्यकर्त्यांना मारलं असतं तर आधी ऑर्डरची कॉपी दाखवा. ऑर्डरची कॉपी असेल.
खूप शहाणे आहात या. अरे हे तू close कर. राईट ऑफ इन्फॉर्मेशन करायला घरात जाते नाही सगळे. कोर्टाचा आदेश म्हणा, कोर्टाचा शब्दातो अर्थ काढला जातो कोर्टात. आणि आदेश नाही, मार्गदर्शक तत्व आहे. सूचना आहे ती. समजला, आदेश नाही आहे. परत तुम्ही सांगा. परवानगी देण्याचे अधिकार दिले. मार्गदर्शक तत्व आणि आदेश याच्यात फरक आहे.